नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत डोले. आपलं नवीन वर्ष पण येतंय आणि आज आपण जे पाहणार आहेत ते फॉरेस्ट रिपोर्ट जो आत्ता 2 ते 3 दिवसापूर्वी आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रिलीज केलेला आहे. त्याला थोडंसं डिटेलमध्ये पाहणार आहे, कारण तुम्ही जर पाहिलं असेल पाठीमागच्या काही वर्षापासून जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स आपल्याला त्याच्यावरती दिसलेले आहेत. ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड जेवढ्या काही एक्झाम्स असेल, 1 असेल किंवा 2 असेल, असे क्वेश्चन्स आपल्याला त्याच्यावरती दिसतात पहा. तर तो जो रिपोर्ट होता तो 2021चा रिपोर्ट होता. रिसेंटली जो आला होता तो प्रत्येक 2 वर्षांनी लॉन्च होत असतो. तर आत्ता जो रिपोर्ट लॉन्च झालेला आहे 2023चा हा रिपोर्ट आहे, परंतु हा 24मध्ये लॉन्च झालेला आहे. तर हा 2023चा रिपोर्ट आपण सगळा व्यवस्थितपणे आपण पाहणार आहेत. त्याच्या अगोदर थोडंसं नवीन वर्ष आत्ता आपलं 2 ते 3 दिवसावर आहे पहा. तर नवीन वर्षाचे आपण एक डिस्काउंट ऑफर घेऊन आलेलो आहे. जेवढे काही आपले ऑनलाईन कोर्स असतील पहा, तेवढे ऑनलाईन कोर्सवरती तुम्हाला 50% इथं डिस्काउंट भेटणार आहे पहा. त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल, जे काही आपलं ॲप आहे पहा, संकल्प 247, हे ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जी काही कोणतीही बॅच ऑनलाईनची कुठलीही बॅच असू द्या, मग त्याच्यामध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश सेपरेट परचेस करायचं असेल तरी तुम्ही करू शकतात, किंवा कंप्लीट जो काही कोर्सची बॅच असेल ती तुम्ही करू शकतात. त्याच्यामध्ये गेल्यानंतर कुपन कोड तुम्ही HNY, हॅप्पी न्यू इयरचे इनिशियल घेतलेले आहेत पहा, HNY50 असं तुम्हाला कोड तिथं वापरायचं आहे आणि वापरल्यानंतर तुम्हाला तिथं 50%चा डिस्काउंट भेटू शकतो. त्याच्यानंतर बऱ्याचशा जणांचे मुलांची एक होती की ॲग्रिकल्चरची बॅच नेमकी कधी सुरू होणार आहे. तर जी काही कंप्लीट ॲग्रिकल्चर बॅच 2.0, 1.0ला जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि मागच्या वर्षी जी प्राईम ॲग्रिकल्चर बॅच असेल त्यालाही भरपूर मोठ्या प्रमाणात तुमचा प्रतिसाद भेटलेला आहे. तर ही जी आपण कंप्लीट ॲग्रिकल्चर बॅच 2.0 ही जी बॅच असेल, ही बॅच 2 जानेवारी 2025 पासून आपण सुरुवात करतोय. ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या. तर या आपल्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये 2 जानेवारी 2025ला आपण ही बॅच सुरुवात करतोय. तुम्ही पाहिलं असेल की आपले जे पेपर असेल ते नोव्हेंबरमध्येच येतोय पहा, थोडासा लवकर येतोय. मागच्या वर्षी पहिलंच इयर होतं की जे लवकर पेपर होत होता, त्याच्यामुळे आपल्याला सिलेबसला थोड्याशा अडचणी निर्माण होत होत्या. कंप्लीट करण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी फास्ट पाहावं लागत होते. तर ते जे असतील त्याच्यामुळे आपण ही लवकर बॅच सुरू करतोय. 2 जानेवारी 2025ला ही बॅच सुरू होते ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये. जे काही ऑनलाईन असेल ही बॅच, याच्यावरती सुद्धा हा कोड वापरून तुम्ही याच्यावरती डिस्काउंट मिळवू शकतात. ऑफलाईन जे असेल ती ऑफलाईनचे जी काही आपली कंप्लीट ॲग्रिकल्चर बॅच 2.0 जी बॅच असेल, ऑनलाईनची फी ही 4000 आहे पहा. ऑनलाईनची फी जी असेल ती 4000 आहे. 4000 प्लस GST, याच्यामध्ये 50%चा तुम्हाला ऑफ भेटेल. आणि जी ऑनलाईन जर केली तर तुम्हाला एवढी फी आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ऑफलाईन जर केली तर ऑफलाईनसाठी ही तुमची फी असणार आहे 5000. ही फी किती असणार आहे? 5000 पहा. तर याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही मोड असणार आहे पहा. ठीक आहे. तर ही 2 जानेवारीला बॅच सुरुवात होत आहे. तर आपण सुरुवात करूया आपल्या फॉरेस्ट रिपोर्टला. ही इनिशियल माहिती तुम्हाला द्यायची होती की नेमकी बॅचेस ज्या असतील त्या कशा प्रकारे सुरू होतात, ज्या आपल्या 1 जानेवारी असेल त्या दरम्यानचे पहा. तर 2 जानेवारीला आपले ॲग्रिकल्चर सुरू होते आणि 1 जानेवारीला आपली ऑनलाईन बॅच सुरू होते पहा. तर याच्यामध्ये इंडियन स्टेट ऑफ ए फॉरेस्ट रिपोर्ट जो असेल 2023चा हा लॉन्च झालेला आहे पहा. आता तुम्ही जर पाहिला असेल हा रिपोर्ट नेमकी कशासाठी आणला, हे रिपोर्ट किती वर्षांनी येत असतो, ह्या सगळ्या डिटेल आपण पाहणार आहे. परंतु ह्या रिपोर्टचे एक कारण असे की आपण जर पाहिलं, जर हे रिपोर्ट जर लॉन्च केले नाही तर हे लॉन्च करण्याच्या पाठीमागे नेमकी कारणं काय असतात. हे जर लॉन्च केले नाही तर आपल्याला फॉरेस्ट एरिया कळणार नाही. त्याच्यानुसार आपल्याला त्या फॉरेस्टमध्ये काय काय बदल करावे लागतील, ह्याही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. मग सरकारला याच्यावरून हे रिलीज करण्याच्या पाठीमागे नेमकी कारणं काय आहेत. तर याच्या पाठीमागं कारण म्हणजे आपले जे काय पूर्ण जिओग्राफिकल एरिया असेल याच्यावरती टोटल किती फॉरेस्ट आहे, त्याच्यामध्ये जर कमी जर झाली तर आपल्याला कोणत्या कोणत्या पद्धतीने त्याला वाढवू शकतो, कोणत्या स्टेटमध्ये जास्तीत जास्त फॉरेस्ट आहे, कोणत्या स्टेटमध्ये कमी फॉरेस्ट आहे, कोणत्या स्टेटमध्ये मागच्या वर्षापासून कमी फॉरेस्ट होत आहे, म्हणजे डिफॉरेस्ट्रेशन कुठं जास्त होत आहे, ह्या ज्या गोष्टी असतील या गोष्टी सरकारला या माध्यमातून कळत असतात. म्हणून हा फॉरेस्ट रिपोर्ट जो असेल हा अतिशय महत्त्वाचा असतो. पेपरच्या दृष्टीने तर महत्त्वाचाच आहे, परंतु आपण जर सोशली जर पाहिला तर हा रिपोर्ट याच्यासाठी महत्त्वाचा. तुम्ही पाहिला असेल आत्ता पोल्युशन
मोठ्या प्रमाणात होतंय, ते पोल्युशन थांबवण्यासाठी आपल्याला झाडांची गरज आहे, त्याच्यासाठी हा फॉरेस्ट रिपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा रिपोर्ट काय करत असते, दर 2 वर्षाला सादर करत असते. परंतु आपल्याला जर एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर पाहायचं असेल तर याच्यामधली जी आकडेवारी असेल ती आकडेवारी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची असते. आता ही त्यांच्या डायरेक्टली जे काय ऑफिशियल वेबसाईट असेल तिथून या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तुम्ही फक्त व्यवस्थितपणे त्याला पाहत चला, ते आकडे खूप महत्त्वाचे आहेत पहा. आता या PDF असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे नोट्स असतील, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. पण एक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टी जर भेटल्या तर त्या थोड्याशा सोप्या जातात पहा. म्हणून या व्हिडिओ आपण बनवते पहा. आता सुरुवात करताना हा 2023चा रिपोर्ट आहे. थोडासा इनिशियल पार्ट आपण पाहूया की हा रिपोर्ट नेमकी कोण सादर करतं, कुठं करतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. तर इंडियन स्टेट ऑफ ए फॉरेस्ट रिपोर्ट 2023 याचा अगोदरचा जो रिपोर्ट आला होता ते 2021चा होता पहा. आता हा जो रिपोर्ट असेल 2021चा पहिला रिपोर्ट, याचा लेटेस्ट जो रिपोर्ट होता हा 2021चा होता. आता हा जो रिपोर्ट असेल, आपले जे मिनिस्टर आहेत, एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, याचे जे मिनिस्ट्री पा, याचे जे मिनिस्टर आहेत, हे मिनिस्टर सध्या आहेत श्री भूपेंद्र यादव पा. हे मिनिस्टर त्यांनी डेहराडून जी काय आपली फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडून आहे, इथं त्यांनी काय केलं, हा रिपोर्ट लॉन्च केला किंवा हा रिपोर्ट सादर केलेला आहे पा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा रिपोर्ट किती वर्षांनी येतो किंवा यांच्या 2 रिपोर्टच्या मध्ये अंतर किती असतंय, तर एक लक्षात ठेवा, हा दर 2 वर्षाला असतो, हे लक्षात ठेवा. कारण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे 2 वर्षांनी हा रिपोर्ट काय होत असतो, सादर होत असतो पा. म्हणून इथं दिलंय बायॲन्युअल बेसिस पा. बायॲन्युअल बेसिस म्हणजे 2 वर्षाच्या नंतर हा रिपोर्ट सादर होणार. म्हणजे आता जर समजा 2021ला 2023ला आत्ता सादर झाला, याच्या पुढचा रिपोर्ट 2025चा असणार आहे पा. कोणता असणार आहे, 2025चा. अशा प्रकारे हा रिपोर्ट सादर होत असतो. मग याची सुरुवात कधी झालेली, तर याची सुरुवात ही 1987 पासून झालेली पा. 1987ला पहिला रिपोर्ट आलता. फॉरेस्ट रिपोर्ट पहिला कधी आलता, 1987ला आलता. हा पहिला रिपोर्ट होता. मग सर हा 2023चा रिपोर्ट हा कितवा रिपोर्ट आहे, तर हा रिपोर्ट आहे 18वा रिपोर्ट. कितवा आहे, 18वा रिपोर्ट आहे. याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 18वा रिपोर्ट आहे, हे लक्षात ठेवा. इंडियन जे काय आपला फॉरेस्ट रिपोर्ट जो असेल हा सध्याचा 2023चा हा 18वा आहे आणि 2021चा जो रिपोर्ट होता हा 17वा होता, हे लक्षात ठेवायचं. 2023चा 18वा, 2021चा 17वा हा रिपोर्ट होता पा. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया याच्यामध्ये आपले जे काही सर्वे केल्यानंतर हा रिपोर्ट सादर होत असतो, हे लक्षात ठेवा. मग हे जो सर्वे असेल, ह्या सर्वेला नाव काय, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया हा सर्वे असेल. हा सर्वे आपण काय करतो, तिथं सर्वे करतो आणि त्याच्यानंतर जे काय ते हे सर्वे असेल, ह्या रिमोट सेन्सिंग वापरून, म्हणजे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी जे सध्या नवीन टेक्नॉलॉजी आल्या, रिमोट सेन्सिंग असेल, याच्या रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटचा आपण वापर करतो. त्याच्यानंतर जे काय नॅशनल फॉरेस्ट इन्व्हेंटरी असेल, म्हणजे जी लिस्ट असेल, त्याच्यानुसार सुद्धा आपण हा सर्वे करत असतो पा. दुसरा हा सर्वे कितवा होता, 18 होता. याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या इन्फॉर्मेशन तिथं दिल्या जातात, तर याच्यामध्ये फॉरेस्ट कव्हर असेल, ट्री कव्हर असेल, मँग्रोव्ह कव्हर असेल, ग्रोईंग स्टॉक असेल, कार्बन स्टॉक असेल, हे जे असतील. त्याच्यानंतर तुमचे कार्बन स्टॉक इन इंडिया फॉरेस्ट असेल, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन या रिपोर्टमध्ये सादर केल्या जातात. आणि त्याचे जे आकडे असतील ते आकडे आपल्याला महत्त्वाचे आहेत पा. आकड्यामध्ये समजून सांगण्यासारखं काहीच नाहीये, परंतु ते आकडे जे असतील ते आकडे पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात पा. मग त्याच्यामध्ये ज्या डेफिनेशन असतील त्या डेफिनेशन आपण पाहणार. ते व्हेरी डेन्स फॉरेस्ट म्हणजे काय, मॉडरेट फॉरेस्ट म्हणजे काय, ते ह्या डेफिनेशन आपण पाहणार आहे. पण आपल्याला जे आकडे असतील ते आकडे खूप महत्त्वाचे आहेत. त्या आकड्यांवरती आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त असतात पा. आता याचे हे झाले इनिशियल पार्ट की नेमके हा सर्वे कोणी सादर केला, कुठं सादर केला, कुठं केलाय, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट डेहराडूनला केलाय पा. त्याच्यानंतर हा रिपोर्ट कितवा होता, कधीपासून स्टार्ट झाला आणि किती दिवसांनी तिथं येत असतो रिपोर्ट, हे गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारण्यासारख्या आहेत. आता याच्यामध्ये जे आपल्याला इंडियाचा रँक किती लागतो वर्ल्डमध्ये, तर 10वा इंडिया. कॉन्ट्रीब्युशन किती करतं फॉरेस्ट एरियामध्ये, तर 2% पा. आता याच्यामध्ये ज्या हायलाइट्स असतील, म्हणजे जे महत्त्वाचे आकडे असतील या रिपोर्टमधले, ते रिपोर्टमधले आकडे आपल्याला महत्त्वाचे जे आहे ते आपण सगळे पाहणार आहेत पा. याच्यामध्ये पहिला जो आकडा आहे आपल्यासाठी फॉरेस्ट कव्हर, हा 2023चे आकडे सगळे लक्षात ठेवा. कितीचे हे सगळे आकडे 2023चा जो आत्ता सादर झालेला असेल त्याचे हे आकडे आहेत, त्याचे हे आकडे आहेत पा. फॉरेस्ट कव्हर जे असेल, म्हणजे जे फॉरेस्ट असेल यांनी कव्हर केलेला एरिया किती आहे, जे काय आपला जिओग्राफिकल एरिया असेल, जो काय जिओग्राफिकल एरिया भारताचा, त्याच्यापैकी 7,15,000
343 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया फॉरेस्टनी व्यापलेला आहे. 7,15,343 स्क्वेअर किलोमीटर एवढा आपला एरिया कशाने व्यापलेला आहे? फॉरेस्टनी व्यापलेला आहे. पहा, जर समजा तुम्हाला पर्सेंटेजमध्ये विचारलं हे, तर हे पर्सेंटेजमध्ये जर विचारलं तर 21.76 एवढं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. फॉरेस्ट एरिया किती? 21.76 जर पर्सेंटेजमध्ये विचारला तर. त्याच्यानंतर जर तुम्हाला विचारलं ट्री कव्हर, फॉरेस्ट कव्हर काय असते, ट्री कव्हर काय असते, हे आपण नंतरच्या डेफिनेशन, नंतरचं शेवटचं जे पार्ट असेल त्याच्यामध्ये मी सांगतो की फॉरेस्ट कव्हर कोणाला म्हटलं जातं, ट्री कव्हर कोणाला म्हटलं जातं. पण इथं आकडे लक्षात घ्या. सध्या ट्री कव्हर जो असेल याचा जो एरिया असेल 1,12,014 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया ट्री कव्हर, एवढा एरिया ट्रीने कव्हर केलेला आहे. पहा, दुसरं पर्सेंटेजच्या बाबतीत जर तुम्हाला जर विचारलं त्यांनी तर हे 3.41 आहे. पहा किती आहे? 3.41. मग ह्या दोघांचं जर समजा आपण जर एरिया जर काढला आणि पर्सेंटेज काढला तर याची ॲडिशन करायची. टोटल फॉरेस्ट प्लस ट्री, लक्षात ठेवा हे फॉरेस्ट आहे फक्त, हे ट्री आहे. ह्या दोघांचं जर एकत्रीकरण जर केलं आपण तर हा एरिया होतो. दोघांची बेरीज करा तुम्हाला एवढी येईल. पहा 8,27,357 स्क्वेअर किलोमीटर. पहा पर्सेंटेजचे सुद्धा तुम्ही बेरीज करा आणि बेरीज केल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल 25.17. म्हणजे आपल्या इंडियामध्ये फॉरेस्ट आणि ट्रीने कव्हर केलेला एरिया जो असेल 8,27,357 स्क्वेअर किलोमीटर आहे. पहा, आणि जर हा जर पर्सेंटेजमध्ये विचारला तर हा पर्सेंटेजमध्ये 25.17 आहे. पहा 25.17 आहे टोटल जिओग्राफिकल एरियाच्या पर्सेंटेजच्या. पहा, तर ह्या गोष्टी ज्या असतील त्या आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ह्या आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहा आकडे लक्षात ठेवायचे. पुढे गेल्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे आपल्याला याच्यामध्ये, तर याच्यामध्ये टोटल मँग्रोव्ह. आता मँग्रोव्हवरती ज्यावेळेस मी करंट अफेअर्सचे लेक्चर घेतलेले त्यावेळेस तुम्हाला एक मिस्टी ही एक स्कीम तुम्हाला सांगितलेली आहे. पहा मिस्टी स्कीम, या स्कीममध्ये मँग्रोव्ह एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्या रूटपासून सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या रूटवरती नाबार्डवरती प्रश्न आलता हे सुद्धा मी दाखवून दिलेलं आहे. त्या गोष्टी सुद्धा आपण पाहिल्या होत्या. तर हे जे मँग्रोव्ह असेल तुम्हाला दलदलीचे जे काय प्रदेश आहेत, दलदलीचा प्रदेश म्हणजे काय, जिथं वॉटर जास्त प्रमाणात असेल, जसं की सुंदरबन असेल. पहा गुजरातमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसतंय. जे काही तुमचं भरती ओहोटीचं जे काही समुद्र असेल, नदी असेल, यांना जो जोडणारा भाग असेल जिथं पाणी स्थिरावलेलं असते, अशा पाण्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम हे जे प्लांट दिसतात ज्याच्यामध्ये साल्टचं प्रमाण जास्त असते, अशा प्लांटला आपण मँग्रोव्ज म्हणतो. ह्या मँग्रोव्जने कव्हर केलेला इंडियामध्ये एरिया किती आहे तर 4,992 स्क्वेअर किलोमीटर आपण लिहायचंय. 4,992 स्क्वेअर किलोमीटर. मग हा जर जिओग्राफिकलच्या पर्सेंटेजमध्ये जर विचारला तर तुम्हाला उत्तर लिहायचं 0.15. काय लिहायचंय? 0.15. पर्सेंटेजवरती प्रश्न असतात. हे जे काही आकडे असतील हे जरी लक्षात राहत नसेल तर आपल्याला तिथं वारंवार वाचून ते लक्षात ठेवावं लागतील. कारण जस्ट रिसेंटली आत्ताच लॉन्च झालेलं आहे. आणि दुसरे महत्त्वाचे याच्या पुढची जी एक्झाम आहे नॅशनल सीड कॉर्पोरेशन, एखादा जर क्वेश्चन जर टाकला तर याच्यापैकी एखादा क्वेश्चन असू शकतो. पहा त्याच्यामुळे हे आकडे ज्याचा ज्याचा पेपर नॅशनल सीड कॉर्पोरेशन असेल त्याने तरी इथं लक्षात ठेवायचं आहे. दुसरं मँग्रोव्हमध्ये जर टॉप जर स्टेट जर पाहिले पहिले 3 स्टेट, तर पहिले 3 स्टेट कोणते? एरियाच्या बाबतीत वेस्ट बेंगॉलमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला मँग्रोव्ह दिसतात. पहा 2,117 स्क्वेअर किलोमीटर. आणि त्याच्यानंतर गुजरात आहे 1,200 स्क्वेअर किलोमीटर. अंदमान निकोबार आयलँड आहे ते 613 स्क्वेअर किलोमीटर. पहा आता याच्यामध्ये अजून दुसरं एक महत्त्वाचं, गुजरातमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त डिक्रीज झालेलं दिसतंय मँग्रोव्हचं क्षेत्र. पहा ते किती जास्त आहे तर याच्यामध्ये पहा गुजरातमध्ये जे मँग्रोव्ह होते त्याच्यामध्ये मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये, म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे काय 2021चा जो फॉरेस्ट रिपोर्ट आलाय त्याच्या कम्पेअरमध्ये 2023चा जो काही रिपोर्ट आहे याच्यामध्ये कितीने डिक्रीज झालंय तर 36.39 किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर एवढे काय झालंय डिक्रीज झालंय. म्हणजे एवढ्या किलोमीटरचा भाग हा काय झाला डिक्रीज झालेला आहे मागच्या रिपोर्टपेक्षा. पहा दुसरं आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, याच्यामध्ये आपण एरिया वाढलेला पाहतोय. पहा एरिया वाढलेला पाहतोय. जो की मँग्रोव्हने कव्हर केलेला एरिया असेल तो मँग्रोव्हने कव्हर केलेल्या एरियामध्ये आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 स्टेटमध्ये काय झालंय मँग्रोव्हचा एरिया वाढलाय. आंध्र प्रदेशमध्ये हा एरिया वाढलाय 13.01 किलोमीटर स्क्वेअरनी आणि त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 12.39 किलोमीटर स्क्वेअरनी हा एरिया वाढलेला आहे. पहा प्रश्न इथं विचारला जाईल की मँग्रोव्हचा एरिया भारतात किती आहे तर पर्सेंटेजमध्ये 0.15
पर्सेंटेज, आणि जर एरियाच्या बाबतीत विचारलं 4,992 पा. आणि गुजरातमध्ये कितीने डिक्रीज झालंय आणि आंध्र प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कितीने तो एरिया वाढलाय असा पण प्रश्न येऊ शकतो पा. पुढे गेल्यानंतर अजून आकडे कोणते? बांबू बिअरिंग एरिया तुम्ही पाहिलं असेल, आपलं भारत सरकार असेल त्यातले त्यात जे काही ट्रान्सपोर्ट आपले जे काही मंत्री आहेत पा नितीन गडकरीजी, यांनी बऱ्याच वेळेस ह्या गोष्टीवरती फोकस केलेला आहे. त्यांनी हे पण सांगितलंय तुम्ही बांबूची शेती करा, ते बांबू नेण्याचं काम माझ्याकडे असेल. तर इथपर्यंत सरकार तिथं काय करते, सपोर्ट करण्याचं काम करते. म्हणून त्या बांबू बिअरिंग जो एरिया असेल तो एरिया आपला सध्या एरिया किती, 1,54,670 स्क्वेअर किलोमीटर आहे पा. भारतामध्ये बांबूने व्यापलेला एरिया किती आहे, 1,54,670 स्क्वेअर किलोमीटर आहे पा. दुसरं ते म्हणजे काय, जे की 2021चा जो रिपोर्ट आला होता त्याच्यापेक्षा कितीने एरिया वाढलाय, तर हा एरिया वाढलाय 5,227 स्क्वेअर किलोमीटरने. म्हणजे मागचा जो रिपोर्ट आला होता 2021चा, या रिपोर्टपेक्षा या बांबूने व्यापलेला जो एरिया असेल तो एरिया वाढलेला आहे. कितीने वाढला असा जर प्रश्न आला तर तुमचं उत्तर असेल 5,227 स्क्वेअर किलोमीटर पा. दुसरं त्याच्यानंतर पुढचं जे काही तुमचं प्रोडक्शन असेल कशाचं, टिंबरचं जे काही प्रोडक्शन असेल, ॲन्युअल पोटेन्शियल प्रोडक्शन ऑफ ए टिंबर फ्रॉम ट्रीज आउटसाइड द फॉरेस्ट, म्हणजे जे फॉरेस्टचा एरिया असेल, हा फॉरेस्टचा एरिया आहे, याच्या बाहेरचा एरिया याच्यामध्ये ट्री जे असतील, हे ट्री टिंबरसाठी जे प्रोडक्शन घेतो हा एरिया सुद्धा किती आहे, तर हा एरिया 91.51 मिलियन कमी पा. एवढा एरिया काय असणार आहे, यांच्यामध्ये जो टिंबरसाठी जे वापरलं फॉरेस्टच्या आउटसाइड, म्हणजे फॉरेस्ट जे असेल त्याच्यामधलं आपण लाकडांसाठी वापरणार नाही. फॉरेस्ट सोडून बाहेरचा जो एरिया असेल हा किती, 91.51 पा. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हे झाले तुमचे बांबू असेल. त्याच्यानंतर ॲन्युअल प्रोडक्शन जे टिंबरचं असेल याच्यामध्ये फॉरेस्ट सोडून किती आपण इथं आहे, तर 91.51 मिलियन आहे पा. त्याच्या पुढे गेल्यानंतर जर 2021च्या फॉरेस्ट रिपोर्ट बरोबर जर कंपॅरिझन जर केलं, तर आपला जो एरिया असेल तो म्हणजे ट्री असेल आणि त्याच्यानंतर फॉरेस्टनी कव्हर केलेला टोटल एरिया असेल, हा कितीने वाढला. हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की फॉरेस्ट असू द्या ट्री असू द्या, याच्यामध्ये आपण काय करतोय, आपल्या एरियावरती फॉरेस्ट ट्रीचा एरिया वाढवतोय. ही आपल्यासाठी चांगली बाब आहे पा. म्हणजे जे फॉरेस्ट असेल त्यांनी व्यापलेला भाग हे वाढतोय, तर हे आपल्यासाठी एकदम चांगली गोष्ट आहे. तर कितीने वाढलाय, 1445 स्क्वेअर किलोमीटरने पा. 1445 स्क्वेअर किलोमीटरने. जर समजा फक्त फॉरेस्टने वाढलेला एरिया जर तुम्हाला विचारलाय ॲज कम्पेअर टू 2021चा फॉरेस्ट रिपोर्ट, 2021च्या फॉरेस्ट रिपोर्टमध्ये आपल्या जे 2023 मध्ये किती चेंज झालाय, फॉरेस्ट कव्हर एरिया जो असेल हा कव्हर एरिया 156 स्क्वेअर किलोमीटरने वाढलेला आहे पा. आणि जर समजा तुम्हाला विचारला ट्री कव्हर एरिया कितीने वाढलाय, तर हा 1289 स्क्वेअर किलोमीटरने वाढलाय. आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत पा, कारण सगळ्या याच्यात वाढ होत चालली, कुठं डिक्रीज नाही झालं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं की जर समजा तुम्हाला फॉरेस्ट आणि ट्रीनी कव्हर केलेला इन्क्रीज कितीने झाला, 1445 स्क्वेअर किलोमीटर. फॉरेस्ट कव्हर एरिया कितीने इन्क्रीज झाला मागच्या रिपोर्ट पेक्षा, 156 स्क्वेअर किलोमीटर. जर तुम्हाला विचारलं ट्रीने कव्हर केलेला एरिया कितीने इन्क्रीज झाला, तर 1289 स्क्वेअर किलोमीटर पा. 1289. आता हे ट्रीने कव्हर केलेला एरिया एवढा मोठा का वाढला, कारण का आपण जे काही हॉर्टिकल्चर क्रॉप्स असतील त्याच्याकडे मॅक्सिमम शेतकरी आता वळतोय, त्याच्यामुळे ट्रीने कव्हर केलेला एरिया हा जास्तच असणार आहे ॲज कम्पेअर टू फॉरेस्टपेक्षा पा. त्याच्या पुढे गेल्यानंतर फॉरेस्टचे टाइप्स जे असतील याच्यामध्ये नेमकी सध्या आपल्या इंडियामध्ये किती टक्के एरिया टोटल आहे हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. व्हेरी डेन्स फॉरेस्ट, याचे डेफिनेशन मी नंतर सांगतो. व्हेरी डेन्स फॉरेस्ट जे असेल, एकदम घनदाट जंगल असेल, ह्या घनदाट जंगल जे असेल त्याच्या एरिया भारताच्या टोटल जिओग्राफिकल एरियाच्या 3.4% आहे सध्या. व्हेरी डेन्स फॉरेस्ट किती भारतामध्ये, 3.04% आहे पा. मॉडरेट डेन्स फॉरेस्ट किती आहे, तर 9.33% आहे पा. आणि ओपन फॉरेस्ट किती, तर ते 9.34% पा. टोटल एरियाच्या एवढं पर्सेंटेज 9.34% ओपन फॉरेस्ट आहे. तर हे सगळ्या डेफिनेशन मी नंतर सांगतो, फक्त हे आकडे व्यवस्थित लक्षात ठेवा की व्हेरी डेन्स फॉरेस्ट किती टक्के भारतामध्ये, मॉडरेट डेन्स फॉरेस्ट किती
टक्के आणि ओपन फॉरेस्ट किती टक्के. पुढे गेल्यानंतर हे फॉरेस्टचे टाईप्स आपल्यामध्ये. आता इथून पुढं हे आकडे आणि हे जे स्टेटचे नंबर असेल हे आपल्याला जास्तीत जास्त कन्फ्युजन करत असतात. तर याच्यामध्ये वरची जी हेडिंग असेल ती हेडिंग खूप महत्त्वाची असते. याचं कारण असं, आपण जर प्रश्न जर व्यवस्थित वाचला नाही तर आपण 100% तिथं चुकणार आहे. कारण आपण ते व्यवस्थित नाही वाचत. ट्रीने कव्हर केलेला आहे की फॉरेस्टने कव्हर केला आहे किंवा ट्री आणि फॉरेस्ट दोन्हीने मिळून कव्हर केलेला एरिया, याच्यामध्ये आपली जमलिंग होते पा. तर त्याच्यामुळं जे काही तुमचे व्यवस्थित प्रश्न असेल तो व्यवस्थित वाचायचा आणि त्याच्यानुसार आपल्याला रँकिंग लिहायची. आता पहिला जो पॉईंट आहे तुमचा, तो पहिला पॉईंट काय, जे की पहिले 4 स्टेट दिले, टॉप 4 स्टेट दिलेत, पण कशाच्या बाबतीत, मॅक्सिमम इन्क्रीज इन फॉरेस्ट आणि ट्री कव्हर. म्हणजे असे कोणते स्टेट्स आहेत, असे कोणते स्टेट्स आणि युनियन टेरिटरी जे ज्याच्यामध्ये जे काही तुमचा फॉरेस्ट एरिया होता आणि ट्रीने कव्हर केलेला एरिया होता, ट्रीने कव्हर केलेला एरिया, हा एरिया जास्तीत जास्त वाढला असं कोणते 4 स्टेट आहे. पहिले सगळ्यात पहिलं छत्तीसगड पा. सगळ्यात पहिलं छत्तीसगडमध्ये मागच्या 2021 मधला जो रिपोर्ट असेल याच्यापेक्षा 684 स्क्वेअर किलोमीटरने वाढलेला आहे पा. 684 स्क्वेअर किलोमीटरने. उत्तर प्रदेशमध्ये फॉरेस्ट आणि ट्रीने कव्हर केलेला एरिया मागच्या रिपोर्टपेक्षा कितीने वाढला, 559, जे की 2 नंबरचा आकडा आहे पा. आणि त्याच्यानंतर 3 नंबर 559 स्क्वेअर किलोमीटर ओडिसामध्ये ट्रीने आणि फॉरेस्टने कव्हर केलेला एरिया वाढलेला आहे. राजस्थानमध्ये तोच एरिया 394 स्क्वेअर किलोमीटरने वाढलेला आपल्याला दिसतो. असे टॉपचे 4 स्टेट्स आपण दिलेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसा विचारतात ते व्यवस्थित पाहून घ्या. कारण प्रश्न असेल मॅक्सिमम इन्क्रीज ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल, मॅक्सिमम इन्क्रीज फॉरेस्ट आणि ट्रीने कव्हर केलेला जो एरिया असेल 2021 पेक्षा 2023 मध्ये सगळ्यात जास्त खालीलपैकी कोणत्या स्टेटमध्ये झालं. आणि जर समजा प्रश्न असा आला आणि छत्तीसगडच समजा ऑप्शनमध्ये नसेल आणि ऑप्शनमध्ये सरळ असेल यूपी, त्याच्यानंतर असेल सगळ्यात जास्त विचारलं यूपी, त्याच्यानंतर मिझोरम, त्याच्यानंतर गुजरात, त्याच्यानंतर ओडिसा, त्याच्यानंतर राजस्थान, असे ऑप्शन्स तुमच्या समोर दिसतात. मग तुम्ही तर म्हणता सर इथं नन ऑफ दिस पण ऑप्शन नाहीये आणि त्याच्यानंतर तुमच्या छत्तीसगड जो होता 1 नंबरला त्याचा पण ऑप्शन नाही. पण तुम्हाला विचारलाय प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे खालीलपैकी कोणता सगळ्यात जास्त एरिया वाढलेलं स्टेट्स आहे असं तुम्हाला विचारलंय. मग तुमचं उत्तर काय असणार आहे, यूपी असणार आहे. कारण 2 नंबरला यूपीचा वाढलाय, तुमचं हे उत्तर असणार आहे पा. म्हणजे प्रश्न जे विचारतेत ना त्याच्यावरती डिपेंड असते आपलं आन्सर, कशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचे. एकदम काळजीपूर्वक आपल्याला त्याच्यासाठी क्वेश्चन्स वाचावे लागतात पा. दुसरं कारण तुम्ही पाहिलं असेल आत्ताचा जो काही तुमचा AFOचा मेन्स झालेला आहे पा, त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की जे काही प्रश्न 30-25 प्रश्न आपल्या सगळ्यांना येत होते त्याच्यामध्ये सुद्धा आपण सिली मिस्टेक केलेले आहेत. मग ह्या ज्या सिली मिस्टेक असेल हे आपल्याला जास्तीत जास्त महागात पडतात. कारण अवघड ते सगळ्याला जाणार असतील, ते प्रश्न आपल्याला कळत नाही लवकर, पण जे येत असतात सगळ्याला त्याच्यातही ज्यावेळेस आपण चुका करतो त्यावेळेस आपण मेरिटच्या बाहेर फेकलो जातो पा. म्हणून आपल्याला सिली मिस्टेक कमी करायच्या असतील तर क्वेश्चन्स व्यवस्थित वाचले पाहिजेत. अशा छोट्या छोट्या चुका आपल्याला करायच्या नाहीयेत पा. आता दुसरा जे आकडे असतील ते पा. तुम्हाला त्यांनी दिलंय, त्यांनी हे सगळे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरचे आकडे येतात. कुठल्या प्रकारचे आपण कोणत्या क्लासचे किंवा कोणत्या नोट्समधले कॉपी पेस्ट केलेले नाहीत. हे सरळ त्यांच्या याच्यावरून एखादा 2 आकडा जर कोणी जर कमी जास्त करत असेल त्याला हे आकडे सांगा, हे आकडे सगळ्यात महत्त्वाचे आहेत कारण हे ऑफिशियल वेबसाईटवरचे आहेत पा. दुसरं टॉप 3 स्टेट्स दिलेले आहेत पा तुम्हाला कशासाठी, मॅक्सिमम इन्क्रीज इन फॉरेस्ट कव्हर. फक्त फॉरेस्टमध्ये जास्तीत जास्त इन्क्रीज झालेलं पहिले 3 स्टेट्स कोणते, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त इन्क्रीज झालेलं स्टेट आहे मिझोरम पा. नॉर्थ ईस्टचे स्टेट्स याच्यामध्ये जास्त दिसतात. मिझोरम पा 242 स्क्वेअर किलोमीटर, 2021 पेक्षा याच्यामध्ये 242 स्क्वेअर किलोमीटरनी हे क्षेत्र काय झालंय फॉरेस्टने कव्हर केलेलं हे वाढलेलं आपल्याला दिसतंय पा. 2 नंबरला गुजरात आहे पा. 2 नंबरला गुजरात आहे, 180 स्क्वेअर किलोमीटरने गुजरातमध्ये फॉरेस्टचा एरिया 2021 पेक्षा वाढलेला आहे पा. आणि ओडिसा 3 नंबर आहे, ते म्हणजे 152 स्क्वेअर किलोमीटर एवढं तिथं एरिया फॉरेस्टने कव्हर केलेलं वाढलेलं आहे ॲज कम्पेअर टू 2021. नंतर जर तुम्हाला विचारलं की भारतामध्ये लार्जेस्ट फॉरेस्ट आणि ट्री कव्हर केलेला एरिया
कोणाचा आहे, तर हे जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर छत्तीसगड नसेल, तुमचं उत्तर असेल मध्य प्रदेश. प्रश्न पहा कसा आहे, इथं पहा काय दिलंय, लार्जेस्ट फॉरेस्ट आणि ट्री कव्हर, म्हणजेच फॉरेस्ट आणि ट्रीने कव्हर केलेला एरिया सगळ्यात जास्त कोणत्या स्टेटमध्ये, असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. ना की तुम्हाला प्रश्न विचारलाय मॅक्सिमम इन्क्रीज झालेला, तुम्हाला ऍक्च्युअल असलेला एरिया सगळ्यात जास्त कोणाचा आहे हा विचारलाय. तुमचं उत्तर असेल मध्य प्रदेश. मग किती येतो सर, तर तो हे 85,724 स्क्वेअर किलोमीटर. 85,724 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया मध्य प्रदेश मधला फॉरेस्ट आणि ट्रीने व्यापलेला आहे. आणि मॅक्सिमम मागच्या वर्षीपेक्षा जास्त एरिया कोणाची ग्रोथ झाली, तर ती छत्तीसगडची. नंतर अरुणाचल प्रदेश असेल 2 नंबरला, याच्यामध्ये 67,083 स्क्वेअर किलोमीटरनी काय झाला, जो काय सॉरी एरिया आपलं इथं अरुणाचल प्रदेश मध्ये दिसतो. आणि महाराष्ट्र 3 नंबरला आहे 65,383. पा महाराष्ट्र किती, 65,383 स्क्वेअर किलोमीटर हा एवढा एरिया महाराष्ट्राचा हा फॉरेस्ट आणि ट्रीने व्यापलेला आहे. पा तर हे आपल्याला सगळे आकडे महत्वाचे आहेत आणि रँक सुद्धा महत्वाच्या आहेत. पा पुढं ते म्हणजेच एरिया वाईज जर तुम्हाला जर समजा लार्जेस्ट फक्त फॉरेस्ट कव्हर, इथं काय होतं, इथं होतं तुमचं फॉरेस्ट आणि ट्रीने कव्हर केलेला सगळ्यात जास्त एरिया कोणत्या स्टेटमध्ये आहेत, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र. हा तुमचा क्रमांक असतील 3. तुम्हाला विचारलं फक्त फॉरेस्टमध्ये सगळ्यात लार्जेस्ट स्टेट्स कोणते आहेत एरिया वाईज, तर तुमचं उत्तर आहे पहिलं मध्य प्रदेश, जिथं फॉरेस्ट फक्त फॉरेस्ट किती आहे 77,073 स्क्वेअर किलोमीटर. पा अरुणाचल प्रदेशमध्ये जर पाहिलं ते क्षेत्र किती 65,882. पा आणि छत्तीसगडमध्ये 55,812 स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया फॉरेस्टनी कव्हर केलेला आहे. हे पहिले 3 स्टेट आहे ज्याच्यामध्ये फॉरेस्टनी कव्हर केलेला एरिया जास्त आहे. पा जर समजा तुम्हाला विचारलं ट्रीने कव्हर केलेला एरिया वाईज जर टॉप 3 जर स्टेट जर विचारले, तर ते तुमचं महाराष्ट्र, नंतर राजस्थान, नंतर उत्तर प्रदेश, नंतर मध्य प्रदेश, नंतर कर्नाटक आहे. पा असे 5 रँक आहे. परंतु महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश एवढे लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये ट्रीने कव्हर केलेला एरिया फक्त ट्रीने. आता हा एरिया महाराष्ट्रात का जास्त आहे, कारण तुम्ही पाहिलं असेल आपलं स्टेट हे बऱ्यापैकी हॉर्टिकल्चर क्रॉपसाठी आता जास्तीत जास्त ओळखलं जात आहे. बरेच शेतकरी जे असतील हे ट्रॅडिशनल पिकाच्या ऐवजी हे हॉर्टिकल्चर क्रॉप्सकडे वळले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या इथं एरिया ट्रीने कव्हर केलेला एरिया हा जास्त आहे. पा महाराष्ट्रामध्ये 14,524, राजस्थानमध्ये तोच आकडा 10,841, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 8,950, मध्य प्रदेश 8,650, कर्नाटकमध्ये 7,779. पा एवढा एरिया हा ट्रीने फक्त कव्हर केलेले. पा टॉप 3 स्टेट जर विचारले तुम्हाला, टॉप 3 ने इथं 5 दिले, टॉप 3 जर विचारले महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश. पा त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा जर प्रश्न विचारला पर्सेंटेजच्या हिशोबाने फॉरेस्टने कव्हर केलेला एरिया, फक्त फॉरेस्ट म्हणतो ट्री कव्हर नाही, इथं व्यवस्थित वाचायचं, फॉरेस्टने कव्हर केलेला टोटल जिओग्राफिकचा एरिया पर्सेंटेज मध्ये सगळ्यात जास्त कोणत्या स्टेटचा आहे, तर सगळ्यात जास्त लक्षद्वीप. पा 91.33 हायेस्ट फॉरेस्टनी कव्हर केलेला एरिया लक्षद्वीप मध्ये आपल्याला दिसतो. पा म्हणजेच तुमचा जेवढा काही एरिया असेल त्याच्यापैकी जर समजा 100 किलोमीटरचा एरिया जर असेल, तर तुमचा तिथं लक्षद्वीपमध्ये 91.33 किलोमीटर वरती फक्त फॉरेस्ट दिसतं, बाकीची जमीन तुमच्यासाठी असेल. लक्षात आलंय, हे पर्सेंटेजच्या हिशोबाने. आणि जर तुम्हाला विचारलं पर्सेंटेजच्या हिशोबाने फॉरेस्टने कव्हर केलेला एरिया 2 नंबरला कोण आहे, तर मिझोरम आहे 85.34. पा 85.34. जर समजा आता जर त्यांना प्रश्न जर तसे विचारायचे जर म्हटले की युनियन टेरिटरीज कोणते, कारण लक्षद्वीप हे जे असेल युनियन टेरिटरीमध्ये जाते, पण मिझोरम हे स्टेट आहे. पा तर स्टेट जर विचारलं तर मिझोरम तुमचं उत्तर असेल, युनियन टेरिटरी विचारलं तर लक्षद्वीप असेल. पा अंदमान निकोबार आयलँड याच्यामध्ये 81.62% एरिया हा फक्त फॉरेस्टनी कव्हर केलेला आहे, ना की ट्रीने. पा इथं काय दिलंय ते लक्षात ठेवा, फॉरेस्टनी कव्हर केलेला टोटल जिओग्राफिकचा पर्सेंटेज वाईज इथं आपल्याला दिलेलं आहे. पहा ठीक आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर हायेस्ट फॉरेस्ट कव्हर डिक्रीज कोणत्या याच्यात झालं, म्हणजे 2021चा जो फॉरेस्ट रिपोर्ट असेल याच्या कम्पेअरमध्ये कोणत्या स्टेटमध्ये
सगळ्यात जास्त डिक्रीज आपल्याला दिसतं पा, तर हायेस्ट डिक्रीज झालेलं आहे फॉरेस्टचा एरिया, तर तो डिक्रीज झालेला आहे मध्य प्रदेश 371 स्क्वेअर किलोमीटरनी डिक्रीज झाला आहे, आंध्र प्रदेश 138 स्क्वेअर किलोमीटरनी डिक्रीज झाला, तेलंगणामध्ये 100 स्क्वेअर किलोमीटरनी डिक्रीज झाला आहे पा. हा डिक्रीज होण्याचे कारण भरपूर आहे, तुम्हाला पण माहिती आहे डिफॉरेस्टेशन कशासाठी होते, तर ते डिफॉरेस्टेशनमुळे हा एरिया काय झालेला दिसतो आपल्याला कमी झालेला दिसतो. त्याच्यानंतर फॉरेस्ट फायर्स पा, जर तुम्हाला विचारलं फॉरेस्ट फायर ज्या जंगलामध्ये ज्या आग लागल्या जातात पा, तर जे टॉप 3 स्टेट जे असतील पा ज्याच्यामध्ये जंगलमध्ये सगळ्यात जास्त आग लागलेल्या आपल्याला दिसतात 2023-24 सीझनमध्ये, तर 1 नंबरला लागलेले उत्तराखंड, नंतर ओडिसा आणि नंतर छत्तीसगड. या 3 स्टेटमध्ये आपल्याला फॉरेस्ट फायर्स आपल्याला सगळ्यात जास्त दिसते पा, फॉरेस्ट फायर्स. त्याच्या पुढे गेल्यानंतर आता याच्यामध्ये पा आपल्याला रिपोर्टनुसार सुद्धा आपण ज्यावेळेस हे पॉलिसी सुरू केली त्यावेळेस आपण एक टार्गेट ठेवलं होतं बा, आपला जेवढा काही टोटल जिओग्राफिकल एरिया असेल पा त्याच्यापैकी 33% भागावरती आपल्याला फॉरेस्टनी कव्हर केलेला एरिया पाहिजे, म्हणजे 33% आपला एरिया कशाने व्यापला पाहिजे, जंगलांनी व्यापलेला असला पाहिजे असं आपण म्हणतो. परंतु जर याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं की आपले इथं जेवढे काही स्टेट्स असतील किंवा युनियन टेरिटरी असतील सगळे मिळून दोघं मिळून जे असतील याच्यापैकी किती स्टेट्समध्ये 33% जास्त एरिया हा फॉरेस्टनी कव्हर केलेला आहे, तर 19 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज किती आहे, 19 स्टेट्स असे आहेत किंवा युनियन टेरिटरीज आहेत ज्याच्यामध्ये 33% जास्त एरिया काय केलेला आहे, 33% किंवा 33% जास्त जिओग्राफिकल एरिया हा फॉरेस्टनी कव्हर केलेला आहे. अशी किती स्टेट्स आहे, 19. आणि त्या 19 पैकी 8 स्टेट्स असेत, त्या 19 पैकी या आउट ऑफ 19 8 स्टेट्स असेत की ज्या स्टेटमध्ये 75% फॉरेस्टनी कव्हर केलेला एरिया दिसतो. किती, 8 स्टेट्स आणि स्टेट्स हे या 19 पैकी 8 स्टेट्स असे 33% तर आहेच, त्यांनी तो क्रायटेरिया कंप्लीट केलाच आहे, पण त्याच्यामध्ये फॉरेस्ट कव्हर एरिया किती 75% जास्त आहे. असे कोणते स्टेट्स आहेत, मिझोरम असेल, लक्षद्वीप असेल, अंदमान निकोबार आयलँड असेल, अरुणाचल प्रदेश असेल, नागालँड असेल, मेघालय असेल, त्रिपुरा असेल, मणिपूर असेल, असे हे 8 स्टेट्स ज्याच्यामध्ये 75% एरिया हा फॉरेस्टनी कव्हर केलेला आहे पा. त्याच्यानंतर कार्बन स्टॉक वरती येऊया. कार्बन स्टॉक जो असेल हा टोटल कार्बन स्टॉक आपल्या देशामध्ये इंडियामध्ये हा किती आहे, 7285.5 मिलियन टन्स पा. टोटल कार्बन स्टॉक इन कंट्रीज फॉरेस्ट कार्बन स्टॉक जो असेल आपल्यामध्ये 7285.5 मिलियन टन्स आहे पा. त्याच्यामध्ये इथं लक्षात ठेवायचं कार्बन स्टॉक जे असेल हा इन्क्रीज 81 मिलियन टन्सनी इन्क्रीज झालेला आहे इन द कार्बन स्टॉक ऑफ ॲज कम्पेअर्ड टू द लास्ट असेसमेंट. म्हणजेच तुमचा जो 2021चा रिपोर्ट असेल याच्यापासून आपल्याला 81.5 मिलियन टन्स आपण काय केलंय, कार्बन स्टॉक वाढवलेला आहे. कार्बन स्टॉक वाढवलेला, थोडक्यात कार्बन स्टॉक एकदम डिटेलमध्ये नाही पण थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचंय. तुम्ही पाहिलं असेल कार्बन डायऑक्साईड मॅक्सिमम प्रमाणात इथं बाहेर सोडला जातो, पोल्युशन वाढलेलं आहे, त्याला एकदम आपल्याला पाहिलं असेल जे काही ट्रीज असतील, जे काही प्लांट्स असतील, फॉरेस्ट मधले जे काही प्लांट्स असतील किंवा आपले जे ट्रीज असतील, हे ट्रीज काय करतात, ॲब्सॉर्ब करत असतात, स्टॉक करून ठेवतात. म्हणजे हे आपल्या दृष्टीने चांगलं आहे पा. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करण्यासाठी हे कार्बन जे स्टॉक असेल ह्याचे आकडे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत पा. मग हे कार्बन स्टॉक म्हणजे कार्बनला स्टॉक करण्यासाठी आपण कार्बनचा स्टॉक हे 7285.5 मिलियन टन्स एवढं टोटल कार्बन स्टॉक आपल्या कंट्रीमध्ये करणारं फॉरेस्ट आहे. त्याच्यामध्ये वाढ झालेली 81.5 मिलियन टन्सची मागच्या रिपोर्टनुसार पा. कार्बन स्टॉक करणे म्हणजे काय, जो कार्बन आपल्या वातावरणात आलेला आहे ते वातावरणातला कार्बन डायऑक्साईड काय करते, ते झाडं जे असतील हे आपल्याकडे खेचून घेतात किंवा स्टॉक करण्याचं काम करतात. म्हणून आपल्यासाठी फॉरेस्ट जे असेल ते अतिशय इम्पॉर्टंट असते. दुसरं पॉलिसी स्ट्रेंथनिंग पा. आपल्याला माहिती की आपलं जे टार्गेट असेल, जो की नाबार्डला पण प्रश्न विचारलेला आहे, हे सुद्धा आपण करंट अफेअर्समध्ये घेतलेले आहेत पा. तर जे काय आपलं इंडियाज नेट झिरो टार्गेट्स आहे, म्हणजे जे कार्बनचं इमिशन असेल ते आपल्याला झिरो करायचं आहे. हे झिरोचं जे टार्गेट आहे हे कोणत्या वर्षापर्यंत करायचंय असा प्रश्न होता. त्याचं उत्तर होतं 2070 पा. 2070 पर्यंत आपल्याला हे जे टार्गेट असेल नेट झिरो टार्गेट हे आपल्याला कंप्लीट करायचंय. त्याच्यासाठी सरकार पॉलिसी जे असेल ते काय करतंय, स्ट्रेंथनिंग म्हणजे थोड्याशा कडक करतंय, जे की फॉरेस्ट विषय असेल ते.
त्याच्यामुळे काय होईल, कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण असेल, इमिशन असेल, ते थोडंसं कमी झालेलं दिसेल. पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर जे की आपल्याला इथं थोडंसं टार्गेट रिगार्डिंग स्टेटस ऑन अचिव्हमेंट्स ऑफ ए टार्गेट अंडर डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन, नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन रिलेटेड टू द कार्बन सिक्वेस्ट्रेशन, द करंट असेसमेंट शोज द इंडियाज, का आता इथं व्यवस्थित लक्ष द्या, इंडियाज कार्बन स्टॉक हॅज रीच 30.43 billion tons of a CO2 equivalent, which indicates that compared to the CO2 equivalent compared to the base year 2005, India has already reached 2.29 billion tons. आपण जे टार्गेट ठेवलं होतं 2.5चं जे टार्गेट ठेवलं होतं ते 3.0 पर्यंत 2030 पर्यंत ऑलरेडी ते टार्गेट जे असेल 2.29 बिलियन टन्स पर्यंत आपलं पोहोचलेलं आहे. हे आपण टार्गेट ऑलरेडी कंप्लीट केलं 2030चं. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत की आपण जे टार्गेट ठेवलेले आहेत ते टार्गेट 2030 पर्यंत जे काही कार्बन स्टॉकचं होतं ते होतं 2.29 बिलियन टन्स, जे की आपल्याला टार्गेट अगेन्स्ट द टार्गेट ऑफ ए 2.5 to 3.0 ह्या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं होतं, एवढा आपल्याला स्टॉक करायचं होतं, पण ऑलरेडी आपण पोहोचलेलो 2.29 पर्यंत. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर फॉरेस्ट कव्हर म्हणजे नेमकी काय, आता जे काय आपण सांगितलं आतापर्यंत, फॉरेस्ट कव्हर म्हणजे काय, ट्री कव्हर म्हणजे काय. आता फॉरेस्ट कव्हर म्हणजे काय, असा एरिया जे काही असा एरिया की ज्याच्यावर ट्री कव्हर विथ कॅनोपी डेन्सिटी, जी काय कॅनोपी डेन्सिटी असेल म्हणजे जी काय घनता असेल डेन्सिटी म्हणजे घनता, आणि कॅनोपी म्हटल्यानंतर त्याची जी काय आपण झाड असते आणि त्याच्यानंतर याच्या बाजूने थोडी काय आपल्याला सावली दिसते, झाडाच्या फांदीपर्यंत सावली आपल्याला लांब, म्हणजे ही कॅनोपी होते ही कॅनोपी जी काही डेन्सिटी असेल, ज्याची काय फांद्या असेल, इथपर्यंत फांद्या असेल, ही झाली त्याची कॅनोपी ही कॅनोपी झाली. ही कॅनोपी डेन्सिटी जी असेल, ही कॅनोपी डेन्सिटी more than or equal to 10% and above area more than the equal to the 1 hectare. ह्याची जी कॅनोपी डेन्सिटी असेल ही एकतर तुमची 10% किंवा 10% पेक्षा जास्त, किंवा एरिया जो असेल ह्या ट्रीने कव्हर केलेला जो एरिया असेल ही एरिया तुमचा इक्वल टू द 1 हेक्टर पाहिजे, 1 हेक्टर किंवा 1 हेक्टर पेक्षा जास्त पाहिजे. याला म्हटलं तर फॉरेस्ट कव्हर. फॉरेस्ट कव्हर म्हणजे काय, एखाद्या ट्रीने, फॉरेस्ट कव्हर म्हणजे काय, असा एरिया, हा पूर्ण एरिया, असा एरिया ज्याची जी ट्री कव्हर, जे ट्री असतील ह्या एरियामध्ये जेवढे काही ट्रीज असतील त्याच्या कॅनोपीने त्या एरियाच्या 10% किंवा 10%पेक्षा जास्त एरिया त्यांच्या कॅनोपीने जर कव्हर केलेला असेल तर त्याला म्हटलं तर फॉरेस्ट कव्हर किंवा जे काही 1 हेक्टर असेल तुमचा, किंवा ते जे काही ट्रीज असतील त्या एरियामधले ट्रीज, त्या एरियामधल्या ट्रीजनी ज्यावेळेस 1 हेक्टर किंवा 1 हेक्टरपेक्षा जास्त एरिया ज्यावेळेस कव्हर केलेला असतो त्यावेळेस त्याला म्हटलं तर फॉरेस्ट कव्हर म्हटलं तर त्याला काय म्हटलं तर फॉरेस्ट कव्हर. आणि हे फॉरेस्ट कव्हर जे असेल इट मे बी लोकेटेड विदिन द रेकॉर्डेड फॉरेस्ट ऑर अदर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन लँड्स याच्यावरतीच आपण जे फॉरेस्ट कव्हर एरिया मोजत असतो. त्याच्यानंतर ट्री कव्हर ट्री कव्हर म्हणजे काय, आपण पाहिलं असेल पॅचेस ऑफ ए ट्रीज. इथं समजा डाळिंबाची बाग आहे, मध्येच तुमची काय ज्वारी बाजरी, त्याच्यानंतर ही इथं त्याच्यापासून 15-20 किलोमीटर पर्यंत इथं सीताफळची बाग आहे. हे जे पॅचेस आपल्याला दिसते ट्रीचे, हे पॅचेस किंवा आयसोलेटेड जे काही ट्रीज असतील किंवा एकमेव असे ट्रीज असतील एक ट्रीज असतील, हे रेकॉर्डेड फॉरेस्ट एरियाच्या बाहेरचे असतील. ज्यावेळेस यांनी जो एरिया लेस दॅन द 1 हेक्टर, ज्यावेळेस 1 हेक्टरपेक्षा यांनी एरिया ज्यावेळेस कव्हर करते त्याला म्हटलं तर ट्री कव्हर त्याला काय म्हटलं तर ट्री कव्हर. हे लक्षात ठेवा, ट्री कव्हर जो असेल तो ट्री कव्हर 1 हेक्टरपेक्षा कमी आपण मोजतो जे काही पॅचेस असेल ट्रीचे, जे काही असे पॅचेस म्हणतो हे पॅचेस झाला, हा एक पॅचेस झाला, ज्यांची जी साईज असेल ती लेस दॅन 1 हेक्टर असेल याला आपण ट्री कव्हर म्हणणार याला आपण काय म्हणणार, ट्री कव्हर. मँग्रोव्ज म्हणजे तर माहिती आहे, मँग्रोव्ज म्हणजे काय, असे प्लांट की जे की साल्टला टॉलरंट असतात, म्हणजे क्षारयुक्त जे काही पाणी असेल, जमीन असेल, याच्यामध्ये जे येणारे जे काही प्लांट्स असतील त्या प्लांट्स मला आपण मँग्रोव्ज म्हणतो आणि हे जास्त करून आपण जिथं जिथं जास्त पाऊस पडतो तिथं आपल्याला
आपल्याला मँग्रोव्ह जास्त दिसतात पा, ज्याच्यामध्ये 1000 ते 1300 mm तिथं पाऊस असतो पा आणि टेम्परेचर एक 26 ते 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत अशा एरियामध्ये, हाय रेनफॉल एरियामध्ये ज्यावेळेस एखादे प्लांट्स येतात जे की सॉल्ट टॉलरंट असतात तर त्याला आपण मँग्रोव्ज म्हणणार आहे पा, त्याला काय म्हणणार मँग्रोव्ज. पुढे गेल्यानंतर अजून काय महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये कॅनोपी डेन्सिटी क्लासेस जे काय आपण क्लासेस केले ज्याच्यावरती प्रश्न विचारला ते पा. व्हेरी डेन्स फॉरेस्ट कोणाला म्हणणार आहे पा, जी काय तुमची पूर्ण लँड असेल ती लँड, त्या लँडच्या 10% भाग, 10% किंवा 10%पेक्षा 70% किंवा 70%पेक्षा जो भाग असेल तो भाग ट्री कॅनोपी डेन्सिटीने व्यापलेला असेल तर त्याला आपण व्हेरी डेन्स फॉरेस्ट म्हणतो पा. एकदम घनदाट जंगल ज्याच्यामध्ये आपण सूर्यकिरण सुद्धा जमिनीवर पडू शकत नाही असं जे काय असेल त्याला आपण व्हेरी डेन्स फॉरेस्ट म्हणतो. हे 70% आकडा लक्षात ठेवा, तिथं प्रश्न असतो पा. 70% जो काय एरिया असेल, जर समजा हा एरिया असेल, हा पूर्ण एरिया आहे, याच्या 70% किंवा 70%पेक्षा जास्त भाग, हा भाग ट्री कॅनोपी डेन्सिटीने जर व्यापलेला असेल तर त्याला आपण व्हेरी डेन्स फॉरेस्ट म्हणतो पा. मॉडरेट डेन्स फॉरेस्टचं टक्केवारी किती, जी मॉडरेट डेन्स फॉरेस्ट आहे ते 40%पेक्षा जास्त पाहिजे, ते 70%पर्यंत पाहिजे. हा तुम्हाला प्रश्न विचारला होतो. जेवढी काही तुमची लँड असेल ते लँडला जवळपास 40, त्या लँडचा 40% आणि मॅक्सिमम 70%पर्यंतचा भाग हा ज्यावेळेस कव्हर केला जातो ट्री कॅनोपीने त्यावेळेस त्याला म्हटलं तर मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट पा. ओपन फॉरेस्ट म्हणजे काय, ओपन फॉरेस्ट म्हणजे तो जे काही एरिया असेल ह्या एरिया याच्या 10 ते 40% भाग ज्यावेळेस ट्री कॅनोपी डेन्स याने कव्हर केलेला असतो त्याला आपण ओपन फॉरेस्ट म्हणतो. आणि स्क्रब म्हटल्यानंतर ह्या एरियाच्या 10% भाग हा कव्हर केलेला ज्यावेळेस ट्रीने असतो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं स्क्रब म्हटलं जातं पा. हे आकडे खूप महत्त्वाचे आहेत कारण याच्यावरती प्रश्न विचारला जातो पा. 70%पेक्षा जर जास्त एरिया लँडचा कव्हर केला असेल त्या पूर्ण एकूण जे काही लँड असेल त्याच्या, तर त्याला व्हेरी डेन्स. ज्यावेळेस 40 ते 70 असेल तर त्याला मॉडरेटली डेन्स. ज्यावेळेस तुमचा 10 ते 40% असेल तर ओपन फॉरेस्ट, आणि 10% किंवा 10%पेक्षा कमी असेल तर ते स्क्रब म्हटलं, त्याला काय म्हणलं स्क्रब म्हटलं. तर हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे. तर अशा प्रकारे हा फॉरेस्टचा रिपोर्ट होता पा. खूप महत्त्वाचा रिपोर्ट आहे हा. तुमच्याकडे नोट्स असतील, त्याच्यानंतर तुमच्याकडे PDF असेल, परंतु व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे मी पहिल्यांदाच कारण सांगितले की व्हिडिओ का बनवला, कारण हे ज्या वेळेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो त्यावेळेस ते आपल्याला लक्षात राहायला थोडंसं सोपं जातं पा, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे काही आकडे असतील पा, तुम्हाला याच्यात ज्या काही गोष्टी असतील ते सगळ्यात महत्त्वाचे जे नंबर्स असतील ते नंबर्स तुम्हाला मॅक्सिमम लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर जे काही रँक असेल ते रँक लक्षात ठेवायचे. आणि त्याच्यानंतर कंपॅरिझन करायचं. कशाबद्दल कंपॅरिझन ज्यावेळेस तुम्ही करता 2021च्या रिपोर्टचं त्यावेळेस ते कंपॅरिझन सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं असतं. याच्या पलीकडे आपल्याला जास्त प्रश्न दिसलेले नाहीयेत, परंतु कंपॅरिझनवरती प्रश्न विचारलेले आहेत, रँकवरती प्रश्न विचारलेले आहेत, नंबर्सवरती प्रश्न विचारलेले आहेत, आणि पर्सेंटेज हे आपल्याला निदान एवढं तरी आपल्याला माहीत असलं पाहिजे पा, निदान एवढं तरी माहीत असलं पाहिजे. तर हे आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवताल पा, कारण नॅशनल सीड कॉर्पोरेशन एक 5 ते 6 दिवसात किंवा आठवडाभराच्या अंतराने पेपर आहे. एखादा क्वेश्चन याच्यातून आला तर एखादा मार्क आपल्याला पडून जाईल पा. ठीक आहे. दुसरं, बरेच जण थोडेसे टेन्शनमध्ये असतील की आता ॲग्रिकल्चर तर आमचं संपलंय, ॲग्रिकल्चरमध्ये आता काय करावं काही समजून झालं, आमचे वय वाढत चाललेत. आता एक लक्षात ठेवा, तुमचं सध्याच्या परिस्थितीत फक्त आपल्याला, मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं पण आहे, जे की ऑफलाईनला असतील त्यांचं एक सेशन पण घेतलेलं आहे मी, की याच्या पुढे नेमकी काय. आणि मी पहिल्या लेक्चरपासून सांगतोय पा, ही गोष्ट तुम्ही पेड मुलांना विचारा, ऑनलाईन मुलांना विचारा, की तुम्हाला पहिल्या याच्या इन्क्वायरीला आल्यापासून सांगतोय जनरल बँकिंग प्लस ॲग्रिकल्चर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर इनिशियल लेवलला जर असताल, इनिशियल लेवलला, तर इनिशियल लेवलला सुद्धा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की बाबा आपल्याला ही जनरल बँकिंगची म्हणजेच क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश हे आपल्याला चांगले करणं आहे. आणि त्याच्यानंतर GA जो असेल, GAचा जो भाग असेल तो GAचा भाग हा दररोज करायचा आहे. ॲग्रीचा भाग हा दररोज करायचा आहे. ॲग्री पूर्ण स्किप करायचं नाही. 1-2 तास जर केलं तर त्याच्यामध्ये सहज आपण पूर्णपणे एका वर्षभरामध्ये आपण तेवढं ॲग्रिकल्चर कव्हर करू शकतोय. त्याच्यामुळे इथं काही टेन्शन नाही पा, इथं काही टेन्शन नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही करा, कारण जनरल बँकिंगच्या
तुम्हाला वर्षभरात एक 20 ते 30 एक्झाम्स द्यायला भेटतात. छोट्या मोठ्या एक्झाम पण त्याच्यात ॲड जर केल्या 20-30चा आकडा जातो. ॲग्रिकल्चरवर फक्त डिपेंड राहिले तर मोजक्याच एक्झाम तुम्हाला देता येतात. त्याच्यामुळे त्याच्यात जर राहिले तर तिथं प्रॉब्लेम होईल. आणि तुम्ही तर प्रीचा कट ऑफ पाहिलेलाच आहे AFOचा, तर त्याच्यानुसार आपल्याला जावं लागेल. म्हणून ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये डायरेक्ट स्किप करून चालणार नाही आहे. आपल्याला ॲग्रिकल्चर करणंच आहे. प्लस जनरल बँकिंग आपल्याला तिथं करायचं आहे. मॅक्सिमम वेळ तुमचा जनरल बँकिंगला द्यायचा आहे. आणि तुमचा ॲग्रिकल्चरला निदान एखादा 2 तास जरी दिले तरी दिवसभरातले सफिशियंट आहे. असे वर्षभर अभ्यास करत गेले तर ॲग्रिकल्चर सहजासहजी होऊन जातो. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. रिपोर्ट पहा. जे काही तुमचं नंतरचं जे काय हे काय काय करायचं काय नाही याच्यावर एक 5-10 मिनिटात सेशन घेईल मी. परंतु ह्या गोष्टी फॉरेस्ट रिपोर्टच्या बाबतीत जेवढ्या सांगितल्या तेवढ्या फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि जी आपली बॅच असेल ती बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन ही बॅच आपली 2 जानेवारीला सुरुवात होते. 2 जानेवारी 2025ला सुरुवात होते. जी बॅच नाबार्ड, AFO, CWC, FCI, कृषी सेवक जेवढ्या काही तुमच्या ॲग्रिकल्चरच्या एक्झाम येतात तेवढ्यासाठी उपयोगाला येईल. कारण हे एकदम बेसिकपासून ते हाय लेवलपर्यंत म्हणजेच तुमचे एकदम हायर लेवल म्हणजे त्याच्या मायनर मेजर सब्जेक्ट का त्याच्यानंतर करंट अफेअर्स सगळे काही इन्क्लूड असते. ही बॅच आपली ॲग्रिकल्चरची 2 जानेवारी 2025ला. त्याच्यामध्ये ऑफलाईनला कुठला डिस्काउंट नसर, ऑनलाईनला डिस्काउंट आहे 50% पा. तर तुम्ही ऑनलाईन पण खरेदी करू शकतात. ऑफलाईन यायचं असेल तर ऑफलाईन पण येऊ शकतात. तर त्याची फी पण दिली ऑनलाईनची 4,000, ऑफलाईनची 5,000. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.